जागो डिजिटल ग्राहक जागो असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. मी कोणाची नाचक्की करण्यासाठी किंवा बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही. तुम्ही ज्या कंपनीचे प्रोडक्ट विकत घेतलेत त्याचे सर्व्हिस सेंटर्स भारतात आहेत का? हॅव यू चेक दॅट? डेटा रिकव्हर करण्यासाठी 40-50 हजार रुपयाची कोणी मागणी केली आहे का? आणि आपल्याला असं वाटतं की आपला डेटा सुरक्षित आहे, पण एखाद दिवशी अचानक जर हा डेटा आपल्याला ॲक्सेस करता आला नाही तर? नमस्कार. आजचा विषय आहे वेगळा आणि खास, कारण आज मी ज्या विषयावरती बोलणार आहे तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत असा आहे. वर्षभरातले बरेचसे अनुभव आपल्या सगळ्यांनाच असतात, तर असाच एक महत्त्वाचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, म्हणून आजचा हा खास व्हिडिओ. कारण आज आपण डिजिटल युगात वावरत असताना आपल्या सगळ्यांसाठीच आपला डेटा हा खूप महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. आणि हा डेटा आपण लॅपटॉप, कम्प्युटर, क्लाउड स्टोरेज, हार्ड डिस्क याच्यावरती सेव्ह करतो. यातली हार्ड डिस्क हा ऑप्शन हा सगळ्यात आपल्याला कन्व्हिनियंट ऑप्शन वाटतो. आपण कुठेही ट्रॅव्हलमध्ये वगैरे ते घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे हार्ड डिस्क हे फार कॉमनली आपण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती परचेस करत असतो. 3-3.5 वर्षांपूर्वी मी पण एक हार्ड डिस्क ॲमेझॉनवरनं सीगेट कंपनीची परचेस केली होती. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये असाच डेटा ट्रान्सफर सुरू असताना ती हार्ड डिस्क अचानक लॅपटॉपवरती आयडेंटिफाय व्हायची बंद झाली आणि त्यानंतर त्याच्यातनं वेगळाच असे विचित्र आवाज यायला लागले. म्हणजे खरं तर ती हार्ड डिस्क कुठेही पडली नव्हती, त्याला कुठलाही फिजिकल डॅमेज नव्हता, अगदी एक स्क्रॅच सुद्धा त्या हार्ड डिस्कवरती नव्हतं. पण अचानक डेटा ट्रान्सफर सुरू असताना ती आयडेंटिफाय व्हायची बंद झाली. तेव्हा मी वेगवेगळ्या डिव्हायसेसवरती ट्राय केलं, पण ती कुठेच आयडेंटिफाय होईना. आणि तेव्हा अक्षरशः म्हणजे धस्स झालं मला, कारण आता हा डेटा कसा काढायचा हाच प्रश्न होता. बट फॉर्च्युनेटली ती हार्ड डिस्क 3 वर्षाच्या वॉरंटी पिरियडमध्ये होती आणि तो परचेस करताना मी हाच क्लॉज महत्त्वाचा बघितला होता की 3 वर्षाच्या वॉरंटी पिरियडमध्ये जर त्या हार्ड डिस्कला काहीही प्रॉब्लेम आला तर त्याचा डेटा रिकवर करून फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. अशा पद्धतीतला क्लॉजमुळे मी ॲक्च्युली ती हार्ड डिस्क विकत घेतली होती. आणि फॉर्च्युनेटली डिसेंबरपर्यंत त्या हार्ड डिस्कला हल्ली 2-2.5 वर्ष झालेली होती. त्यामुळे हार्ड डिस्कचा डेटा रिकवर होऊ शकतो हा एक समाधान होतं. आणि मग अर्थात आपण कॉल सेंटर, सर्व्हिस सेंटर शोधायला सुरुवात करतो. तशीच मी सुरुवात केली आणि एक धक्के मिळायला लागले. कारण ह्या कंपनीचं अधिकृत कॉल सेंटर इथे नाही आहे भारतामध्ये. तुम्हाला चॅटबॉटबरोबर गप्पा कराव्या लागतात, जे प्रचंड टाईम कन्झ्युमिंग आहे. त्यानंतर अगदी मोजक्या ठिकाणी याचे सर्व्हिस सेंटर्स आहेत. आणि अशाच एका सर्व्हिस सेंटरमध्ये मी गेले आणि तिथे गेल्यानंतर मला आणखी एक मोठा धक्का बसला, जे त्या कुठल्याही क्लॉजेसमध्ये मेन्शन केलेलं नव्हतं. ती गोष्ट म्हणजे जर हार्ड डिस्कमधला डेटा रिकवर करून हवा असेल तर ती हार्ड डिस्क कस्टमरला आपल्या पैशाने नेदरलँडला पाठवावी लागेल. म्हणजे कंपनीचं भारतामध्ये एकही डेटा रिकव्हरी सेंटरही नाही आहे. आणि एशियाच्या रिजनसाठी त्यांचं डेटा रिकव्हरी सेंटर हे नेदरलँड असल्यामुळे मला माझ्या पैशाने हार्ड डिस्क नेदरलँडला पाठवावी लागणार होती. म्हणजे त्याची कस्टम ड्युटी आणि कुरिअर चार्जेस हे मी पे करणं, जे ते कुठेही त्या क्लॉजमध्ये लिहिलेलं नव्हतं. फॉर्च्युनेटली त्या सर्व्हिस सेंटरमध्ये असताना मी एका सेल्सच्या मुंबईच्या माणसाशी बोलले होते, जिथे सीगेट कंपनीशी रिलेटेड होता. त्यामुळे माझं ग्रेव्हियन्सचं मेल जे मी बऱ्याचदा त्यांना पाठवलं, पण ऑटोमेटेड रिप्लाय थ्रू ते रिजेक्ट होत होता, ते फायनली त्याने त्यांच्या चेन्नईच्या हेड ऑफिसला पाठवलं. सीगेटचं चेन्नईला हेड ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमध्ये त्या माणसाच्या माध्यमातून ते मेल फॉरवर्ड झालं. त्यानंतर एक 3-4 दिवसांनी मला पहिल्यांदा सीगेटकडनं रिप्लाय आला आणि मग एक मोठी शृंखला चालू झाली. कारण ज्या पद्धतीत ह्या कंपन्या काम करतात, म्हणजे इथे कॉल सेंटर नाही, सर्व्हिस सेंटर कमी आहे, तुम्हाला चॅटबॉटशिवाय काही ऑप्शन राहत नाही, मेलला रिप्लाय येत नाही. आणि यांची माणसं जी तुमच्या केसला हँडल करण्यासाठी असाईन केली जातात ते तुम्हाला अगदी हेच सांगण्याचा प्रयत्न करतात की हार्ड डिस्कची कुठलीही गॅरंटी ते घेऊ शकत नाही, डेटा मिळेलच याची खात्री नाही, हार्ड डिस्क खराब झाली तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आमची नाही, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे सगळीकडनं पद्धतशीरपणे कस्टमरला प्रेशराईज करणं, त्याला थकवणं हा प्रकार आहे की जेणेकरून आपण कंटाळून फॉलोअप सोडावा. पण अनफॉर्च्युनेटली तसं झालं नाही, कारण माझ्या हार्ड डिस्कचा डेटा रिकवर करण्यासाठी मुंबईमध्ये मला ज्या काही लोकांकडनं कोटेशन्स मिळाले त्यात 40-50 हजार रुपये कोटेशन्स होते. आणि ते सुद्धा पर GB बेस्ड सुद्धा काही ठिकाणी कोटेशन्स दिले जातात. म्हणजे तुम्हाला किती GBचा डेटा रिकवर करायचा आहे त्या अकॉर्डिंगली तुम्हाला पेमेंट करावं लागतं. सो इतकं पेमेंट करायची माझी तयारी नव्हती आणि म्हणून मी ठरवलं की ह्या कंपनीलाच त्यासाठी फॉलोअप करायला हवं. आता ह्याच अनुषंगाने मी काही कन्झ्युमर कोर्टातली माणसं किंवा कन्झ्युमर लॉविषयी माहिती असलेल्या माणसांशी मी चर्चा करण्याचा आणि माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यातनं हे कळलं की तुम्हाला जी कंपनी हा प्रोडक्ट बनवते आणि विकते ती कंपनी, त्यानंतर जो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ज्यांनी काही क्लॉजेस लपवलेले आहेत किंवा माहिती पूर्णपणे दिलेली नाही तो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, आणि
तो डिस्ट्रीब्युटर कंपनी ज्यांच्या माध्यमातून हे प्रॉडक्ट तुमच्या घरी डिलिव्हर झालेलं आहे, या तीनही कंपन्यांना तुम्हाला पार्टी म्हणजेच तुम्हाला यांच्या अगेन्स्ट केस करता येते. पण ही सगळी प्रोसेस आहे ना, ती प्रचंड लेंदी आहे आणि टाइम कन्झ्युमिंग आहे. त्यामुळे मी ठरवलं की ह्या कंपनीवरच टार्गेट करायचं आणि त्यांच्याशीच फॉलोअप करायचा. सो 1-1.5 महिना फॉलोअप झाल्यानंतर फायनली त्यांना इतके सारे क्लॉजेस मी त्यांच्या ह्याच्यातले हायलाईट करून दिले की जसं आणि इथे सर्व्हिस सेंटर नसणं, कॉल सेंटर नसणं, डेटा रिकव्हरी सेंटर नसणं ही कस्टमरची चूक नाही आहे, ही कंपनीची चूक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या देशामध्ये इतका करोडोने व्यापार करते कंपनी, त्या देशामध्ये यातली कुठलीही फॅसिलिटी न देणं हे अतिशय चुकीचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीत क्लॉजेस लपवले जातात, ज्या पद्धतीत टर्म्स कंडिशन अपूर्ण पद्धतीत दिल्या जातात, माहिती पूर्ण दिली जात नाही, हे अख्ख्या वेबसाईटवरती किंवा Amazonवरती कुठेही मेन्शन नाही की तुम्हाला भारताच्या कुठल्या टोकात नाही तर अगदी परदेशांमध्ये तुमच्या पैशांनी हार्ड डिस्क पाठवावी लागेल. हे सगळं अनएथिकल आहे आणि हे अनफेअर ट्रेडिंग आहे. त्यामुळे मला न्याय मिळाला पाहिजे. आणि शेवटी 1-1.5 महिन्याच्या भरपूर नेगोसिएशन आणि भरपूर मेल एक्सचेंज झाल्यानंतर कंपनीने हे मान्य केलं की कस्टमरला झालेल्या त्रासामुळे कस्टमरला कुठल्याही पैशाचा खर्च न देता कंपनी स्वतःच्या खर्चाने डेटा रिकव्हर करून देईल. त्यानंतर एक फॉर्म भरावा लागतो. त्या फॉर्मच्या अंडर बरेचसे टर्म्स अँड कंडिशन्स असतात. त्या क्लॉजेसमध्ये सुद्धा काहीही वारेमाप टर्म्स कंडिशन्स होत्या, ज्याच्यावरती मी पुन्हा ऑब्जेक्शन घेतलं की या कंडिशन्स माझ्यासाठी अप्लिकेबल नाही आहे. तेव्हा त्यांनी वर्बली सांगितलं की हां, ह्या जनरल टर्म्स कंडिशन्स आहेत, तुम्हाला साईन कराव्या लागते, पण या तुमच्यासाठी अप्लिकेबल नाही आहे. तर पुन्हा हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे की तुम्ही कुठल्याही अशा पद्धतीतल्या वर्बल कम्युनिकेशनना मेलमध्ये रायटिंगमध्ये ठेवण्याची गरज आहे. आणि त्यानंतर मी मेल पाठवला ज्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या टर्म्स कंडिशन्स माझ्या केसमध्ये अप्लिकेबल नाही आणि हे कंपनीने मान्य केलं आणि म्हणून मी हार्ड डिस्क पाठवते, अशा पद्धतीत त्यांना मेल पाठवलं जे कंपनीने मान्य केलं. आता तिसरा माझा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे ज्या हार्ड डिस्कला बाहेरून एक स्क्रॅच सुद्धा नाही आहे, त्याला जर इंटरनल काही डॅमेज झालेला आहे, त्याची हेल्थ चेक जर भारतात झाली नाही, तर ती हार्ड डिस्क इतक्या दूर नेदरलँडला पाठवण्यात काय अर्थ आहे. आणि ते पाठवण्याच्या प्रोसेसमध्ये जर ही हार्ड डिस्क आणखी डॅमेज झाली तर त्याला जबाबदार कोण असणार. म्हणजे कंपनीला एका वाक्यात लिहून देणं की हार्ड डिस्कचा डेटा रिकव्हर नाही होऊ शकत, हे फार सोपं आहे. पण माझ्यासारख्या कस्टमरला जेव्हा तो डेटा हवा आहे तर ही कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे की ती हार्ड डिस्क ज्या कंडिशनमध्ये इथे आहे त्याच कंडिशनमध्ये इथे पोहोचायला हवी, किंवा कंपनीने इथल्या स्थानिक कंपन्यांशी टायअप करून इथेच डेटा रिकव्हर करून द्यायला हवा. शेवटी कंपनीने माझा पहिला पर्याय जो होता तो मान्य केला आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्यांची जी कुरिअर सर्व्हिस आहे, जी पूर्ण देशामध्ये डिस्ट्रीब्युशन करते, त्याच कुरिअर सिस्टीमच्या माध्यमातून माझी हार्ड डिस्क नेदरलँडला पाठवली गेली. त्यासाठी त्या कुरिअर कंपनीचा माणूस घरी आला, प्रॉपर पॅकिंग केलं गेलं आणि ते पॅकिंग करत असताना सुद्धा त्यासोबत मी आणखी एक लेटर ह्या सगळ्या आधीच्या मुद्द्यांना लिहून त्या हार्ड डिस्क सोबत पाठवलं की डायरेक्टली ते त्यांच्या नेदरलँड ऑफिसपर्यंत पोहोचायला हवं, कारण आपले जे पण कॉन्व्हर्सेशन्स होतात ते भारतातल्याच ऑफिस बरोबर होतात, त्यांच्यापर्यंत आपले फीडबॅक पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून मी ह्या सगळ्या मुद्द्यांना मेन्शन करून ते लेटर त्या हार्ड डिस्क सोबत पाठवलं आणि कदाचित त्यामुळे माझे हार्ड डिस्कचा डेटा 3, 3.5, 4, 5, 6 महिने न लावता हार्डली 1 ते 1.5 महिन्यामध्ये रिकव्हर करून आला. ऑलमोस्ट 70 ते 80% डेटा माझा रिकव्हर करून मला मिळाला. ज्या दिवशी माझी हार्ड डिस्क नेदरलँडसाठी गेली, डॅमेज हार्ड डिस्क, त्या दिवशी नंतर मला काही दिवसांनी एक त्याच कपॅसिटीची ब्रँड न्यू हार्ड डिस्क सीगेटने दिली, जी त्या वॉरंटी पिरियडच्या अंडर असल्यामुळे मला देणं भाग होतं आणि ती ही हार्ड डिस्क आहे. आणि 1-1.5 महिन्यानंतर डेटा रिकव्हर होऊन या टेम्पररी हार्ड डिस्कमध्ये आला, जी पुढे वापरता येणार नाहीये, फक्त वन टाइम डेटा एक्सचेंजसाठी आहे. तर अशा 2 हार्ड डिस्क माझ्याकडे आल्या. मुद्दा ह्यातनं मला फक्त हाच सांगायचा आहे की अशा पद्धतीत आपण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती आज दररोज शॉपिंग करतो. मेजॉरिटी कंपन्या ह्या परदेशी कंपनी असतात. या कंपन्यांची आफ्टर सेल सर्व्हिस इथे आहे का, यांचे कॉल सेंटर्स आहेत का, ते कस्टमर बरोबर कशा पद्धतीत व्यवहार करतात, त्यांना कशा पद्धतीत उत्तरं देतात, त्यांच्याशी किती ॲरोगंटली बोललं जातं, कशा पद्धतीत अनफेअर ट्रेडिंग आहे, कशा पद्धतीत मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत आणि कशा पद्धतीत ह्या सगळ्या माध्यमातून अगदी भारंभार प्रचार करून स्वतःचे प्रॉडक्ट इथे विकले जातात. या सगळ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी एखादी तरी शासकीय प्रशासकीय अथॉरिटी आहे का? तुम्हाला माहित असेल तर मला नक्की कळवा, ज्या माध्यमातून ह्या सगळ्या कंपन्यांवरती चाप बसवता येईल किंवा त्या कशा पद्धतीत व्यवहार करतायत त्या व्यवहारावरती लक्ष ठेवता येईल. असं कुठली तरी अथॉरिटी असायची गरज नाहीये का? इतक्या प्रचंड पॉप्युलेशनच्या देशामध्ये
लोक ज्या पद्धतीत बिझनेस करतायत त्याच्यावर वॉच ठेवायला कोणी असायला हवं की नको. तिसरी महत्वाची गोष्ट, आपण सुद्धा ग्राहक म्हणून, डिजिटल ग्राहक म्हणून आणखी सजग आणि जागरूक होण्याची गरज आहे. आणि त्यासोबतच सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवरती या कंपनीच्या मुजोरीबद्दल, त्यांच्याकडनं आलेल्या अनुभवांविषयी ओपनली बोलण्याची गरज आहे. म्हणजे हा व्हिडिओ मी बनवणार आहे, मी सिगेटला ऑफिशियली कळवलेला आहे. त्यामुळे मी कोणाची नाचक्की करण्यासाठी किंवा बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाहीये. मी त्यांना प्रॉपर आयडिया दिलेली आहे की मी माझा एक्सपिरियन्स माझ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि ह्याचा प्रयत्न हाच आहे की ॲज अ डिजिटल ग्राहक म्हणून आपण खरोखर जागरूक होण्याची गरज आहे. कारण आपण जर आपल्या हक्कांसाठी फाईट केलं नाही तर वी कॅन्ट एक्सपेक्ट की कोणी तिसरा माणूस येऊन आपल्यासाठी फाईट करेल. आणि विशेषतः आपल्यासारख्या सुशिक्षित माणसांनी अशा कंपन्यांना, अशा मुजोर कंपन्यांना चाप बसवण्याची खरंच गरज आहे. कारण कित्येक माणसं अशी आहेत की ज्यांना गोष्टी परवडत नसताना सुद्धा ते अगदी सेव्हिंग्स करून वगैरे ह्या गोष्टी परचेस करत असतात. मे बी काही लोकांसाठी 5-10 हजाराचं नुकसान हे फार मोठं नुकसान नसेल, पण प्रत्येकासाठी तसं नसतं. त्यामुळे आपण सुशिक्षित लोकांनी अशा पद्धतीच्या व्यवहारावरती चाप बसावा, यासाठी जागरूकतेने काहीतरी पावलं उचलण्याची गरज आहे. ह्या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीत आणखी केसेस वाढत जाणार आहेत. त्यामुळे आपण ग्राहक म्हणून अधिकाधिक सजग होण्याची गरज आहे. कारण आपल्याला वाटतं की आपल्याच बाबतीत झालं असेल किंवा आपल्याच बाबतीत हे घडलेलं आहे, पण असं ॲक्च्युली नसतं. असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडलेलं असतं. आणि अर्थात एखाद्या माणसाने आवाज उठवणं हे कदाचित दुर्लक्षित केलं जाईल, पण ज्यावेळी सगळ्यांनी मिळून अशा गोष्टींच्या विरोधात जर उभं राहिलं आणि आवाज झाला तर नक्कीच तो मोठा असेल आणि त्याची दाद सुद्धा घ्यावी लागेल. त्यामुळे अपेक्षा करते की तुमचा जर असा कुठला अनुभव असेल तर तुम्ही नक्की शेअर कराल, जेणेकरून आपल्या अनुभवातनं आपण इतर ग्राहकांना जागरूक करू शकतो. शेवटी जागो डिजिटल ग्राहक जागो, असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. नवीन वर्षात जाताना काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती डिस्कस करण्यासाठी, माझ्या अनुभवांना शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवते. तुम्हाला सुद्धा जर असा अनुभव असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. पुन्हा भेटूया पुढच्या मुद्द्यासहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.